रूपाचा भोग घेतोय बघा. पांडुरंग युग 28 युग विठेवरती उभा आहे. कोणाची वाट पाहतोय तर भक्त पुंडलिकाची वाट बघतोय. कोण भक्त पुंडलिक? आई बाबाच्या गळ्यात दोरी आणि बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा भक्त पुंडलिक. परंतु ज्यावेळी बघा आई वडिलांच्या सेवेचं महत्व भक्त पुंडलिकांना कळालं त्यावेळी आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा मग्न झालाय की प्रत्यक्ष बघा वैकुंठीचा पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीला आला. परंतु पुंडलिकाने पांडुरंगाच्या दिशेने भीट भिरकावली आणि म्हणाला, जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत या विटेवरती उभा राहा. एवढं सामर्थ्य बघा आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. बघा पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा मग्न आणि पुंडलिकाला विठेवरती उभं केलं ही वार्ता बघा स्वर्गलोकीच्या इंद्रदेवाला कळाली आणि इंद्रदेव घाबरलो. म्हणता आज आपला काय खरा नाही. म्हणून त्याने काय केलं बघा स्वर्ग लोकीच्या रौद्र नदीला बोलावून घेतलं आणि म्हणाला आताच्या आता जा. आणि त्या पुंडलिकाच्या भक्तीमध्ये व्यत्यय आहे. त्याबरोबर बघा त्या रौद्र नदीने अक्राळ विक्राळ असा पुरामध्ये रूपांतर झालं आणि तो पुराचा लोंढा ज्या ठिकाणी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता त्या ठिकाणी आला. परंतु पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा मग्न होता त्यावेळी तो पुराचा लोंढा पुंडलिकाच्या बाजूला आला. त्यावेळी बघा आई वडिलांच्या सेवेमुळे आई वडिलांच्या भक्तीमुळे आई वडिलांच्या शक्तीमुळे पुंडलिकाच्या सभोवताली एक चंद्रकोर निर्माण झाली आणि तो आलेला पुराचा लोंढा बघा चंद्रकोरेपर्यंत कोरेसारखा वाहू लागला. पुंडलिकाला किंवा पुंडलिकाच्या आई वडिलांना त्या पाण्याचा स्पर्श सुद्धा झाला नाही. तो प्रवाह बघा चंद्रकोरेप्रमाणे वाहिला. म्हणून पुढे जाऊन त्या नदीला चंद्र भागा असं नाव पडलं. एवढं बघा श्रेष्ठत्व आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. या जगामध्ये बघा आई वडिलांच्या सेवेसारखं मोक्ष प्राप्तीचं दुसरं साधन नाहीये. म्हणून म्हणतोय बघा
विठ्ठल बरवा हो विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा